जय शिवराय मित्रांनो, आज परत इथे रांगेच्या बाहेर रिक्षा लावून उभा होतो, कारण सरकार अजूनही नवीन रिक्षा परमिट देणे थांबवत नाहीये. त्यामुळे आपल्या महाडमध्ये रिक्षाची संख्या प्रमाणाबाहेर वाढली आहे. जेव्हा 50 रिक्षाच्या जागेवर 100 रिक्षा येतात, तेव्हा नाईलाजाने अशा काही रिक्षांना रांगेच्या बाहेर उभं राहावं लागते. असंच चालू राहिलं तर पुढे खूप कठीण काळ येणार आहे. त्याच विचारात स्वप्नीलला इथे टेन्शन आले, म्हणून बिचारा रडत होता. मग थोड्या वेळाने मित्र आपल्याला स्ट्रॉबेरी खायला घेत होता. असं काही ना काही खायला घेणारा एखादा मित्र पाहिजेच. जाता जाता एक फ्रीवाली पण उचलला. काय बोलायचं आता, पिशवीमध्ये स्ट्रॉबेरी टाकून त्यात पाणी ओतून चांगली धुवून घेतली. मग रिक्षामध्ये मस्त खात बसलो होतो. आता खाताना फक्त याची रिॲक्शन बघा, नक्की स्ट्रॉबेरी खातोय की भांगच्या गोळ्या तेच कळत नाही. याच्यासाठी एक कमेंट नक्की करा. मग तिथे आपले एसटी डेपो मधले मित्र भेटले. त्यानंतर रोजप्रमाणे आपण भेटतील ती भाडी मारत होतो. मग नंतर मित्रांसोबत जात होतो कोंडिवत्याला. कोंडिवत्याला मित्राचं काही काम होतं. आता कोंडिवत्याला जायला आहेत 2 रस्ते, एक चांगला रस्ता पण लांब आणि एक शॉर्टकट आहे, पण तो रस्ता जातो नदीतून आणि आपण नदीतूनच जाणार. आता या नदीमध्ये पाणी नाहीये, पण पावसात या नदीचा रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळतो. या नदीचं नाव काय कमेंट करून नक्की सांगा. आता आपल्याकडे थार असल्यासारखं रिक्षा आणली तर खरं इथून, बस इथे रिक्षा अडकून नको राहायला. तसं रिक्षामध्ये 2 पैलवान आहेतच धक्का मारायला, आणि पुढे येऊन रिक्षा पाण्यात अडकलीच. रिक्षाला धक्का मारायचा सोडून धोंड्या व्हिडिओ काढत बसलाय. काही पण होऊन दे, ब्लॉग बंद नाही झाला पाहिजे. कशी तरी काढली रिक्षा पाण्यातून, पण आता येणार नाही ते, बस जिरली. मग कोंडिवत्याला जाऊन आलो परत महाडला, आणि इथे ज्यूस प्यायला आलो होतो. पण इथे आमची 10-15 मिनिटं कोणता ज्यूस प्यायचा हाच विचार करण्यात गेली. मग खूप विचार करून आपापली ऑर्डर देऊन बसलो. तो आजाओ भाई लोक ज्यूस पिणे हे असं जागेवालेला द्यावं लागतं, त्याशिवाय कार्यक्रम पुढे जात नाही. थोड्या वेळाने तिथून मग निघालो.